नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे अशी डाळ तुरईची भाजी की एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा कराल. साधं साहित्य, कमी तेल आणि चव मात्र एकदम घरगुती आणि झक्कास. भाकरी, पोळी किंवा भात कशासोबतही भारी लागते. आणि त्याचबरोबर एक कोथिंबीर साठवण्याची ट्रिकसुद्धा मी सांगणार आहे. ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि किचन टिप्ससाठी. आता काय करायचं, तुरई आपण घेतलेली आहे, वरून सोलून घेतलेली आहे आणि आता आपण जशी भाजी करतो किंवा त्यासाठी लागते तशा पद्धतीनं तुरईही बारीक करून घ्यायची आहे. आता एकसारखे काप करायचे आहे. त्याचबरोबर मी इथे तुरीची डाळ भिजू घातली होती, फक्त अर्धा तास भिजली तरी चालेल. सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आणि जिरं आणि लाल मिरची टाकून अशा पद्धतीने करून घ्यायचं. आता इथे काय करायचं, आपल्याला कांदा जो आहे तो छान परतवून घ्यायचा. यामध्ये थोडं मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे लवकर परतला जातो. त्याचबरोबर इथे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची थोडी ठेचलेली खलबत्त्यामध्ये कुटलेली जी पेस्ट आहे ते टाकून घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता, पण चव ही भन्नाट येते म्हणून मी घरगुती पद्धतीने बनवली आहे. आता इथे आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहे. यामध्ये लाल तिखट, हळद, जिरं आणि धनिया पावडर चवीप्रमाणे घेतलेलं आहे. 1-1 चम्मचच्या प्रमाणात तिखट थोडं जास्त, थोडं मीठ टाकलं आणि त्यानंतर टोमॅटो टाकून अशा पद्धतीने परतवून घेतलं. आता इथे आपल्याला तुरीची डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून निथरून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं ताट ठेवायचं आहे झाकून, म्हणजे काय होईल की एक वाफ आली की भाजी ही एकदम छान शिजेल. म्हणजे काय होईल, डाळ ही व्यवस्थित वाफून जाईल. चिरलेली तुरई आहे ती पण आता टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने छान परतवून घेऊया. असं परतवायचं आहे की व्यवस्थित सर्व भाजी ही मिक्स होईल आणि तुरईला सर्व मसाले हे व्यवस्थित लागतील. याला काय करायचं, थोड्या थोड्या वेळाने फिरवत राहायचं आणि झाकण ठेवत राहायचं. यामुळे वाफ ही व्यवस्थित लागते. आणि थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही. आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजी शिजवायची आहे. फक्त कढईला लागू नये यासाठी आपण थोडं पाणी टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकून घेऊन अशी दमदार आपली झक्कास भाजी तयार झालेली आहे. एकदम कमी वेळात तयार होते. तुम्ही थोडा कांदा लसूण मसालाही टाकू शकता, पण मी ते सिंपल आणि साधी एकदम मस्त अशी झक्कास भाजी बनवलेली आहे. आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. तुमच्याकडे पण कोथिंबीर हा सुकून जातो का, लवकर खराब होतो, तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. आता आपण तुरईची भाजी बघितली, त्यामध्ये सुद्धा मी कोथिंबीर टाकलेला आहे. म्हणूनच कोथिंबीर कसं साठवायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. धुवून घ्यायचा, स्वच्छ करून घ्यायचा आणि नंतर कापडामध्ये ठेवून कोरडा करायचा. जास्त भरलेला नसेल तर नाही धुतला तरी चालेल, पण कापडात कोरडा करून घ्यायचा. एक एअरटाईट कंटेनर घ्यायचा, यामध्ये टिश्यू पेपर टाकून छान कोथिंबीर व्यवस्थित रॅप करून घ्यायचा. वरूनही छान टिश्यू पेपर ठेवायचा, म्हणजे काय होईल, कोथिंबीराला पाणी लागणार नाही, हवा लागणार नाही आणि आर्द्रताही लागणार नाही. तुम्हाला मगाची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक शेअर करा. ही टिप जर आवडली असल्यास नक्की फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.